जय विदर्भ मित्रांनो. तर आता मार्च महिना एंडिंगवर आला आहे आणि विदर्भातली ऊन म्हणजे लय भयानक. पण तुम्हाला हे मागची हिरवळ पाहून असं वाटत असेल की मी विदर्भाच्या बाहेर आलो आहे. मार्च महिना एंडिंग चालू आहे आणि एवढं हिरवं. तर आपला विदर्भ असा आहे की 70% कोरडवाहू आहे आणि 30% काही भाग विदर्भात आपला ओलितचा आहे आणि असं हिरवंगार दिसते. तर मी आहे आपल्या कोरडवाहू भागातला, दर्यापूर तालुक्यातला. त्याच्यामुळे आमच्या इकडे तर नेहमी असं मार्च महिना एंडिंग आला कपाशी गेली की डायरेक्ट सगळं ढेकलं आणि आमच्या इकडले वावरा सध्या दर्यापूर तालुक्यातले हे असे मोठे मोठे ढेकलं आहेत आमच्या इकडे आता आणि काहीच नाही आहे. बस असं एकदा कपाशी झाली की असं आमच्या दर्यापूर तालुक्यात आहे, विदर्भाच्या दर्यापूर तालुक्यात आहे. पण मी आता आज आलो आहे अंजनगाव तालुक्यातील एका गावामध्ये आणि तिथं आहे अशी हिरवगार बगीत, म्हणजे आपलं बगाईत चालू आहे, ओलीत आहे आणि आता गहू पेरला आहे, इकडे समार पेरला आहे. हे आहे मी अंजनगाव तालुक्यामध्ये. आणि दर्यापूर तालुक्यामध्ये तर आमचा असा बराचसा भाग आहे आपल्या विदर्भामध्ये की जो कोरडवाहू आहे आणि प्युअर कोरडवाहू आहे. आमच्या इकडे पाण्याचा थेंब पण नाही आहे. आणि आता एकदा कपाशी झाली की ते 2-3 महिने काहीच काम नाही राहत. आणि विदर्भातला 70% भाग असा राहते की 2-3 महिने पीकच राहत नाही, काही काम राहत नाही आणि त्याचं उत्पन्न पण लोकांचं कमी होऊन जाते. पण विदर्भातला जो 70% भाग आहे तो असा आहे. माझ्या सरकारला अशीच विनंती आहे माझी की विदर्भातला जास्तीत जास्त भाग कोरडवाहू जो आहे तो ओलीत करण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे इव्हन विदर्भातले शेतकरी सुखी होतील. थोडंसं उन्हाळ्यात त्यांना पण थोडी मदत होईल. गहू समार आणखी काही ना काही पीक मिळेल आणि त्यांना बोर झाली किंवा पाण्याची सुविधा करून द्या असंच मला विनंती आहे सरकारला. कारण की बराचसा भाग असा आहे की मी स्वतः कोरडवाहू भागामध्ये आहे तर मला माहीत आहे. आणि तुम्ही विदर्भातल्या ओलीत भागामध्ये राहता की कोरडवाहू भागामध्ये राहता हे पण कमेंट्समध्ये सांगा. पण तुम्हाला वाटते का असं की विदर्भात जी पाण्याची लेवल वाढली पाहिजे किंवा सरकारनं बोर दिल्या पाहिजे, विहिरी दिल्या पाहिजे, ते पण डिस्काउंटमध्ये किंवा शासनाच्या निधीमधून विदर्भाचा विकास झाला पाहिजे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते हे विषयी कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय विदर्भ.